घरामध्ये भाजीला काहीच नाही आहे. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला झटकेपट अशी आपण शेवची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने. ज्या वेळेस आपल्याकडे अगदी भाजीला काहीच नसते आणि जर का तुमच्याकडे तिखट शेव किंवा कुठली घरामध्ये शेव असेल उपलब्ध, तर अगदी झटकेपट बनणारी ही अशी शेवची भाजी रेडी होते आणि चवीला ना एक नंबर बनते. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे सर्वप्रथम मी एक छोटी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून तेल घातलेलं आहे. आता इथे आपण खोबरं असं बारीक कट करून घेतले ते घालून घेऊया. आता खोबऱ्याचं प्रमाण म्हटलं तर मी इथे जवळजवळ पाव वाटी इथे खोबरं घेतलेलं आहे आणि ते आपण भाजून घेऊया. तर इथे ना आपण वाटण बनवणार आणि वाटण म्हटलं तर आपल्याला खरपूस असं हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे जेवढी आपल्याला भाजी बनवायची आहे त्या पद्धतीनेच आपल्याला हे वाटण बनवायचं आहे. तर आता मी जवळजवळ एक 6 माणसासाठी हे मी वाटण बनवणार आहे. आता हे खोबरं आहे हे मस्त थोडंसं लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया. एक 2 मिनिटातच मीडियम गॅसवर हे खोबरं आहे हे मी भाजून घेतलेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपण एक मोठा कांदा घेतला आहे आणि उभा असा कट करून घेतला आहे, तो भाजून घेऊया. 2 मिनिटासाठी मीडियम गॅसवर आपल्याला कांदा आहे हा लालसर होईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे. आता इथे कांदा आहे बघू शकता, कलर चेंज होईपर्यंत हा मी तेलामध्ये तळून घेतला आहे. इथे पुन्हा आपण तेलाचा वापर केला नाही आहे. जे अगोदर ना आपण खोबरं भाजलं होतं त्या खोबऱ्यामध्ये जेवढं तेल शिल्लक होतं त्याच्यामध्ये हा कांदा भाजून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला एक मोठं टॅमॅटो घ्यायचं आहे आणि लहान लहान तुकडे करून ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. सुद्धा आपल्याला टॅमॅटो आहे हे तेलावर परतवून घ्यायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं वाटण आहे आणि वाटणामुळे ह्या भाजीला टेस्ट त्याची खूप छान येते. आता इथे 2 मिनिटासाठी पुन्हा मीडियम गॅसवर हे टॅमॅटो आहे आपण शिजवून घेणार आहोत. इथे ना टॅमॅटो समजण्यासाठी मी थोडंसं मीठ घालते, जेणेकरून हे टॅमॅटो आहे हे लगेच शिजलं जातं, म्हणजे एकदम सॉफ्ट होते. आणि 2 मिनिटासाठी हे आपण आता परतवून घेऊया. 2 मिनिटासाठी मीडियम गॅसवर कांदा आणि टॅमॅटो आहे हे मी शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता इथे थोडंसं असं हे टॅमॅटो आहे हे सॉफ्ट झालेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे लसूण. लसणाच्या 8 पाकळ्या घेतल्या त्या घालू. त्याचप्रमाणे इथे मी थोडंसं आलं घेतलं ते बारीक कट करून घेतले ते घालूया. सर्व मिक्स करून घेऊया. हे सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवर आपल्याला हे परतवायचं आहे. आता इथे लसूण, आलं, टॅमॅटो, कांदा त्याचप्रमाणे आपण हे सर्व तेलावर अगदी मस्त असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही जेवढं हे वाटण व्यवस्थित भाजलं जाईल भाजीमध्ये जी टेस्ट आहे ना ती खूप छान उतरते. म्हणून तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलं की वाटण हे सर्वात महत्त्वाचं आहे. बघू शकता मी टॅमॅटो आणि कांदा, लसूण हे सगळं परतवून घेतलेलं आहे आणि थोडंसं बघू शकता इथे तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता इथे आपण गॅस बंद करायचा आणि त्यानंतर जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं ते सर्व पुन्हा मी घालून घेते. नंतर आपण मिक्स करायचं आणि हे पूर्ण आपल्याला आता हे वाटण रेडी झालेलं आहे. आणि हे थंड झाल्यानंतर हे वाटण आहे हे आपल्याला मिक्सरला एकदम बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आपण जे भाजीसाठी वाटण बनवलं होतं म्हणजे तळलं होतं खोबरं कांदा, तीच ही कढी आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल शिल्लक होतं, त्याच्यामध्ये एक पळी भरून मी तेल घातलेलं आहे. तेल गरम करून घेतलं तर ह्यामध्ये आपण 7 ते 8 पानं कढीपत्त्याची घालूया. त्याचप्रमाणे इथे आपण घालूया कांदा. एक मोठा कांदा घेतला आहे तो बारीक असा कट करून घेतलेला आहे, तो सर्व घालून घ्यायचा आहे आणि 1-2 मिनिटासाठी मीडियम गॅसवर हा कांदा आहे हा तेलावर आपण परतून घेऊया. आता ह्या भाजीला ना तेलाचा वापर आहे ना हा थोडासा आपल्याला जास्त करावा लागतो. कधी कधी ना काही भाजीना तेलाचा चांगला वापर केला ना तर भाजी आहे ना ती खूप सुंदर बनते. आता 1-2 मिनिटासाठी हा मीडियम गॅसवर थोडासा कांदा आहे हा आपण परतवून घ्यायचा आहे. आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा मी रेसिपी बनवलेल्या आहेत आणि जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या आणि बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि अगदी साध्या आणि मोजक्या साहित्यामध्ये आपल्या सर्व रेसिपी बनतात. त्याचप्रमाणे ह्या रेसिपी अगदी चविष्ट अशा बनतात. आता इथे कांदा आहे हा लालसर होईपर्यंत आपण परतून घेतले. आता ह्यामध्ये जवळजवळ मी पाव चमचा हिंग पावडर घालते. हिंग पावडर घातल्यानंतर 1 मिनिटासाठी फक्त आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. हिंग पावडर आपण परतवून घेतल्यानंतर इथे आपण जे मिक्सरला वाटण फिरवून घेतलं होतं ते सर्व घालून घेऊया. आता इथे सर्व मी वाटण आहे हे घालून घेतलेलं आहे, आपण मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनिटासाठी मीडियम गॅसवर आपल्याला हे तेलावर परतवून घ्यायचं आहे. तर इथे ना आपल्याला ही सर्व प्रोसिजर आहे ही सर्व आपल्याला मीडियम गॅसवरच करायची आहे आणि ह्या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण इथे परतवून घ्यायचं आहे.
तर इथे बघू शकता 1-2 मिनिटांसाठी मस्त हे मी परतवून घेतलं आणि इथे बऱ्यापैकी तेल सुटले इथपर्यंत हे परतवून घ्यायचं. हे सर्वात महत्त्वाची टीप आहे. आज अगदी मी सोप्या पद्धतीने आणि झटकेपट बनणारी अशी ही रेसिपी दाखवत आहे. आता इथे तेल सुटल्यानंतर इथे आपल्याला घालायचे आहेत घरगुती मसाले. इथे मी पाव चमचा हळद घालते, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून मिरची पावडर, 1 टेबलस्पून धना पावडर. आता सर्व मसाले घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही सुद्धा प्रोसिजर आहे, आपल्याला मीडियम गॅसवरच करायची आहे आणि 1-2 मिनटं मसाले आहेत हे परतवून घ्यायचे. जेवढे तुम्ही इथे मसाले चांगले परतवणार तेवढा हा मसाल्याचा सुवास येतो खूप सुंदर. त्याचप्रमाणे मसाल्याची जी टेस्ट आहे ना ती भाजीमध्ये अप्रतिम अशी लागते. त्याच्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे मसाले आता हे सर्व 1-2 मिनटं मीडियम गॅसवर आपण मस्त असं परतवून घेऊया. बघू शकता ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, इतकं असे मी मसाले हे सर्व परतवून घेतले आहेत आणि तुम्हाला सांगू याचा सुवास आहे ना या मसाल्याचा इतका सुंदर येतोय ना, खूप सुंदर येतो. त्यामुळे भाजी इतकी टेस्टी बनणार आहे ना की सांगा नको. ह्या पद्धतीने नक्कीच तुम्ही सुद्धा भाजी ट्राय करून बघा. ज्यावेळेस अगदी आपल्याकडे भाजीला काहीच नसेल आणि जर का आपल्याकडे घरामध्ये उपलब्ध असतील गाठे तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी आहे ही बनवून बघा. आता हे 2 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर परतवल्यानंतर इथे मी गरम पाणी केले. गरम म्हटलं तर कोमट असं थोडंसं पाणी केलं आहे आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण वाटलं होतं त्याच्यामध्ये मी घालून घेतलं आहे आणि सर्व पाणी आहे हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. सर्व मिक्स करून घेऊया. आता इथे ना सर्वात महत्त्वाची ही सुद्धा टीप आहे की जेवढं इथे ना तुम्ही गरम पाणी वापरतील ना तेवढं अतिउत्तम, कारण ह्या भाजीला एकदम चविष्ट अशी ही भाजी रेडी होते. आता इथे आपण मिक्स करून घेतलेला आहे ना. आपण जो पाण्याचा वापर केला ना जवळजवळ 1 मोठा पेला भरून ह्याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे. आपल्याला पाण्याचा वापर सुद्धा इथे जास्त करायचा आहे. आता जशी तुम्हाला भाजी बनवायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करायचा आहे. 5 मिनिटांसाठी आपल्याला मीडियम गॅसवर हा रस्सा आहे हा उकळून घ्यायचा आहे. 5 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण खोलून बघूया. आता बघू शकता इथे या भाजीला तेल सुटलेलं आहे, मस्त असा कट आला. ही भाजी आहे ना म्हणजे जो आपण रशाला उकळा घेतला हा मंद आचेवर घ्यायचा जेणेकरून ह्याला कलर आहे हा खूप सुंदर येतो. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये जेवढं आपण मसाले घातले ते सुद्धा खूप छान शिजले जातात आणि ह्याची भाजी आहे ना खूप सुंदर अशी लागते. आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर मीठ. ह्याच्या अगोदर मी मीठ घातलं नव्हतं कारण आपल्याला इथे रस्सा केवढा ठेवायचा आहे त्या पद्धतीनेच आपण इथे मिठाचा वापर करायचा आहे. तर ह्या अगोदर आपण वाटणामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं त्या हिशोबानेच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. जवळजवळ मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे. त्याचप्रमाणे इथे आपल्याला घालायचं आहे अर्ध लिंबू. मी अर्ध लिंबू घेतले, त्याचा रस घालून घेऊया. कोथिंबीर घालायचे, थोडी कोथिंबीरचा वापर आहे इथे थोडासा जास्त घालायचा आहे. सर्व मिक्स करून घेऊया. इथे ना आपण मीठ घातलं आहे त्याचप्रमाणे लिंबूचा रस घातलेला आहे, कोथिंबीर सुद्धा घातली आहे. आता इथे आपल्याला पुन्हा 1-2 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर ही रस्सा आहे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे ना 2 मिनिटांसाठी आपण मस्त असा उकळा घेतला आणि त्यानंतर इथे आपल्याला थोडासा हा रस्सा आहे हा आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. आता जेवढा लागेल ना रस्सा तेवढाच आपल्याला काढून घ्यायचा आहे. 1 वाटी भरून गाठे घेतलेत ते सर्व घालून घ्यायचे आहेत. आता हे गाठे आहेत ना हे तिखट गाठे जे येतात ना ते मी घातलेले आहेत. तुमच्याकडे जे उपलब्ध गाठे असतील ते घातले तरी सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे हा रस्सा बघू शकता इतकी जाडसर असं म्हणजे असं जाडसर अशी ग्रेव्ही झालेली आहे. इतकाच आपल्याला पाहिजे. तसा रस्सा वाटला पातळ तर तुम्ही एक मीडियम गॅसवर 1-2 मिनटं मोठ्या शेगडीवर हे शिजवून घ्यायचं. म्हणजे थोडासा रस्सा आहे हा जाडसर होतो. त्याचप्रमाणे इथे तुम्हाला जास्त जाड वाटला तर इथे तुम्ही गरम पाण्याचा पुन्हा वापर करू शकता. आता इथे गाठे घातल्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून 1 मिनिटासाठी फक्त मीडियम गॅसवर ही भाजी आहे ही शिजवून घ्यायची आणि त्यानंतर आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. ही मीडियम गॅसवर मी 1 मिनिटासाठी ही भाजी आहे ही शिजवून घेतली. शेव बघू शकता आपण जास्त अशी शिजवायची नाही कारण ह्याच्या बऱ्यापैकी ना रशामध्ये म्हणजे आपण शिजवलेलं असते वाफ बऱ्यापैकी असते आणि गाठे सुद्धा हे मस्त असे शिजले जातात. इथे गाठे सुद्धा म्हणतो त्याचप्रमाणे आपण बरेच जण शेव सुद्धा म्हणतात. आता आपण ही भाजी आहे ही सर्व करून घेऊया. तर इथे भाजी आहे ना रेडी झाली आहे आणि मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. ही भाजी तुम्ही आता कशासोबत खाऊ शकता तर ती भाकरीसोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकता किंवा पाव वगैरे घरी आणले तरी चालतील. पाव ब्रेड ह्याच्यासोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकता. चवीला 1 नंबर अशी लागते. इथे ना मी एका वाटीमध्ये अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की मी रस्सा आहे हा काढून ठेवला होता तर आपण सर्व एका वाटीमधला हा डिशमध्ये हा रस्सा काढून घेतलेला आहे. आता बऱ्याच जणांना काय होतं
की त्यांना कडक असे शेव लागते, म्हणजे भाजीमध्ये अशी कडक अशी शेव लागते. त्यावेळेस काय करायचं, असा रस्सा आहे ना हा वेगळा काढून ठेवायचा आणि ज्यावेळेस आपण वेळेवर असं चपाती किंवा भाकरीसोबत ज्यावेळेस ही भाजी वाढणार तेव्हा अशा पद्धतीने गाठे घ्यायचे आणि हे वरून आपल्याला टाकून घ्यायचे. आता आपण कसं उकळाल्यानंतर आपण एक मिनटं हे रशामध्ये गाठे आहेत हे शिजवलेले असतात, त्याच्यामुळे कसं थोडेसे नरम पडतात. आणि जर का तुम्हाला हे कडक पाहिजे असेल तर अशा पद्धतीने हे रेडी करून द्यायचे, थोडंसं मिक्स करायचं आणि चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी द्यायचे. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी शेवची भाजी दाखवली. त्याचप्रमाणे अगदी भाजीला काहीच नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही शेवची भाजी बनवू शकता. आणि मस्त असे हे मसाले आहेत जे मी तुम्हाला दाखवले आहेत कसे परतायचे ते सगळे व्हिडिओमध्ये दाखवले. त्याच पद्धतीने अशी तुम्ही शेवची भाजी आहे ही बनवून बघा. शेवची भाजी कशी वाटली ते देखील अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्याचप्रमाणे भरपूर हा व्हिडिओ देखील मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही शेवची भाजी कशी बनवायची ती माहिती मिळेल. आणि एक लाईक आणि हाईपचं बटन देखील दाबायला विसरू नका. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय, स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.